हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर आज दिवसभर खूप तब्येत खराब होती, म्हणून मी आज कसलाही व्हिडिओ बनवला नाही. तर इंस्टाग्रामला एकच रील बनवली आहे, एकला 2. त्याच्यावरचीच आता तुमच्या सेवेत घेऊन येणार आहे लवकरच यूट्यूबवरती. इकडं माझ्या अनुष्काची तब्येत खराब आहे, रोज एकाचं दुखायले बघा. पण मी दुखायले तरी उठले, मस्त फ्रेश झाले आणि अशी हेअरस्टाईल केली बघा, इडी वाकडी. छान दिसायली का नाही कमेंट करून सांगा. अनुष्का आणि मी काय बहिणी दिसायला का? मायली की दिसायला? कार्बन कॉपी झाली माझी सेम. तर इकडं बघा आमच्या दारातलं लिंबुनीचं झाड कसं मोठं झालंय. आणि इकडं बघा आईनं चुलीपशी राडा कसा ठेवलाय. तर आत्ता मला करायचा आहे नाश्ता. तुला नाश्ता करायचा का? बघा अनुष्काला. तर चला आता आम्ही अनुष्काला मॅगी शिकवणार आहे. आणि इकडं बंड्या सध्या आला. बंडे, अय बंडगरवाडी इकडे. कोण? कधी मुरक्या फोडायले? तर इकडं बघा हे बसलेत असे निवांत, लग्नातले फोटो वगैरे बघत. हे बघा काय बघायला रे दादा. बाईक म्हणते बॅक कॅमेरा दाखवते. बघू शकताय ही बसलेत लग्नातली आणि म्हणजे लहानपणीचे फोटो बघत. हा फोटो आहे माझी अनुष्का पोटात होती तेव्हा असा चंद्रावर बसून फोटो काढलेला आहे. हे बघ, कुणीतरी येणार ग तवाचा फोटो आहे. आणि हे 2 हे माझी मोठी बहीण आणि मोठा भाऊ आहे. हा सध्या माझी अनुष्का पोटात होती तवाचा फोटो आहे. आणि हे बसलेत बघत फोटो असं मस्त पैकी. आई ते फोटो असा कर ग. ती एक राहू तेवाला नाही, ती जयश्री फोटो. का ग? जाऊ दे, आईची इच्छा नाही दाखवायची, सोडा. तू माझ्या मोठ्या बहिणीचा फोटो होता. तर इकडं बघा अशोक तोंडात आरशात तोंड बघत आहे. ही मम्मीची आई आणि मम्मीचे पप्पा. ही कोण आहे गाय? तुझे आजी आजोबा. हा, ही माऊ. तर बंड्याचं बघा इकडं काय चाललंय. चल, माझ्या पायात घुसलेला आहे काटा. काय मला तर कोणी बोलानाच झालंय. चला आपलं तिकडं. मी माझ्या स्वतःमध्येच खुश असते, मला कोणी बोलत नाही, मला फक्त माझा बंड्या बोलतो. चला की तुझी मॅगीची रेसिपी चल लवकर व्हिडिओ मध्ये दाखवू. चल, बघू शकताय चुलीपाशी एवढा मोठा राडा करून ठेवला. आता इथं अनुष्का मॅगी बनवणार आहे. मला तर काही भूक नव्हती म्हणून मी काही खाल्लेलं नाही. वातावरण बघा कसं पावसाचं झालंय, असं आबाळ वगैरे आलंय. आणि आता उन्हाळा चालू आहे, पावसाळा येण्याच्या अगोदर लोक रानातली कामं वगैरे करून गेले. तर इकडं अनुष्काला मॅगी शिकवत आहे, कारण तिला मॅगी खूप आवडती. आणि तोंडावर 12 तर नाहीच नाही, पण 24 वाजलेले आहेत. का वाजलेत चला आपण विचारूया. का वाजले 24 तोंडावर? काय कारण? सरपण घाल महागडचं, ती काटकी घाल. तशी कशी चूल पेटन वागा. लांब हो, पोळण. बोल की काहीतरी. अगं बाय कंबरच गेली माझी. तर पोळण बर का. इकडं अनुष्काला चूल पेटना झाली, एकदम चिडचिड होत आहे. मी आता मी स्टँडला मोबाईल लावलाय, काय करणार, कोणी माझी हेल्प करायला नाही. तर मी आता असं बनवायले व्हिडिओ. तर मी बघा इकडं बाजारातून कसला मोठा टरबूज आणलाय. आणि आता दुपार होऊन गेली, दिवस मावळ्याच्या टायमिंगला टरबूज फोडणं चालू आहे ह्यांचं.
बघा मी आणलेलं टरबूज एकच नंबर निघते कधी बी, लाल जरत आणि खायला पण गोड. त्याच्यामुळं कुणाला जर टरबूज आणायला सांगायचं असेल तर मला सांगा. टरबुजातलं आणि कपड्यातलं मला लई कळतंय. तर मी बघा लाल जर टरबूज आणला, या टरबूज खायला एक एक फोड. इकडे टरबूज चूर्ण चालू आहे. अनुष्काची कशी मिठी चालू आहे बघा, डोळ्याला पाणी होत. तर मॅगी बनवायची होती का नाही मॅगी आजच्या दिवस. तर मी असा लुक केलेला, अशी हेअरस्टाईल केलेली, मला रील बनवायची होती म्हणून असं मी रेडी झाली होते. माझी तब्येत खूप खराब आहे. मी म्हणजे दिवसा चक्कर येऊन पडले, पण चक्कर येऊन सध्या उठून आले आणि माझं मी काम चालू केलं. तर चला आता मी मॅगी बनवते. हा धर चालू केलं रेडी. तर मित्रांनो मी मॅगी मध्ये काहीच टाकलं नाही, एकदम सिंपल पद्धतीने, कारण अनुष्काला मोहरी जिरे टमॅटो काही आवडत नसल्यामुळं मी आता फक्त तेल टाकलंय, त्याला हळद टाकली आणि आता ही मॅगी घेते काढून. मी पटकन टाक मसाला. इळा बिळा काही जागेवर नाही, आता अशीच गडबड मॅगी करायली. तर अनुष्कासाठी मॅगी बनवत आहे. मसाला पण टाकते, मॅगी मसाला एकदम सिंपल पद्धतीने. अशी सध्या मॅगी खूप छान लागते, करून बघा तुम्ही सध्या. ही काय सांगायची गोष्ट नाही. माझ्याकडे लाव ना, तसा कसा कॅमेरा धरलाय, सरळ धर जरा. लय आमची पोरगी येड्यावानी करायली, पहिल्यावानी हुशार राहिलीच नाही आता. बघू शकताय आणखीन एक मसाला पुडी टाकते मी, म्हणजे चव खूप छान प्रकारे येईल. थोडं पाणी टाकते, मीठ आता थोडं आदन. दादा जरा मिठाचं घेऊन ये मधलं. चवीनुसार मीठ टाकायचं. त्याला असं बारीक बारीक करते म्हणजे तिला खाता येईल. तर दादानं अगं सरळ धर ग, कागदच करायला. टरबूज खायला. ओके आता मी मॅगी टाकली. मीठ टाकलं होतं का ग, लक्षात सध्या राहीना झाले माझ्या. तर झाली आमची मॅगी रेडी. तर चला अनुष्काला काय मॅगी जमली नाही, मी मॅगी करून दिली. टरबूज बिरबूज खाऊन बसलीत सगळे. उडविलं टरबूज खातोच. इथं 2-2 पेडा. आकीची मॅगी रेडी झाली. तर खा आकी मॅगी तुझ्या आवडीची. मित्रांनो झाली बघा मॅगी बिगी करून आणि टरबूज पण खाऊन झाले. तिकडं एक टरबूज दिलं मी, इकडं एक आणलं. अंगूर पण एक्स्ट्रा आणले होते, ते तिकडंच दिले आजीला. चला आजीची तरी कोण माया करेन म्हणून मी तिकडं दिलं. काही इकडची पण आजी आली, त्यांना पण ह्यांना पण, म्हणजे मी सगळ्यांचीच माया करते, पण माझीच माया करणार या जगात कोणी उरलेलं नाही. लय अवघड आहे विषय, पण चला आयुष्य हे एकदाच आहे म्हणून या कसं तरी काटायचे. ज्यावेळेस माणसावर दुःखाचा डोंगर येतो, दुःखाचा म्हणजे ज्यावेळेस आपली तब्येत खराब होते, सिरियस अटॅकचा प्रॉब्लेम असेल, पॅरिलिसचा, असे जे काही रोग निघालेत, आजार निघाले, ते जर आपल्याला झालं तेव्हा आपल्याला देवळातले देव दिसतात की बाबा कुणाला दुखवलं नाही पाहिजे, कुणाला वाईट बोललं नाही पाहिजे, भांडण नाही केलं पाहिजे, असे विचार अनेक येतात. म्हणून बाबा कुणी आपल्याशी कसंही वागवा, आपण त्यांच्याशी प्रेमानं वागायचं आणि आपलं आयुष्य चांगलं जगून घ्यायचं. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे विचार कसे वाटले ते कमेंट्स करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. बाय बाय.